रामकृष्ण हरी माऊली. आज माऊलींची जी पालखी आहे ती वाल्हेवरून लोणंदकडे निघाली आहे आणि विशेष म्हणजे हे वाल्हे ते लोणंद हे अंतर अवघं 20 किलोमीटरचं आहे. त्यातही सकाळचा विसावा पिंपळे खुर्द विहीर आणि दुपारचा विसावा व जेवण निरया गावातच होणार आहे. विशेष म्हणजे आज माऊलींना खूप सुंदर सोहळा निरया ठिकाणी होणार आहे. आयुष्यात एकदा तरी अनुभूती घेण्यासारखा हा सुंदर सोहळा माऊलींचे निवासस्थान या ठिकाणी होणार आहे. तर आज आपण याचा देही याची डोळा हा दिव्य अनुभूती या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, आपण बघू शकता की माऊलींचा अश्व व माऊलींची मानाचा झेंडा या ठिकाणी घेऊन आज या ठिकाणी हे सर्व वारकरी आषाढी वारीसाठी सज्ज झाले आणि विशेष म्हणजे माऊली हळूहळू पंढरीच्या वाटेकडे रवाना होतात ते. आणि आजचा जो काही स्पेशल दिवस आहे तो तुम्ही बघू शकता की आज विशेष म्हणजे माऊली पुणे जिल्हा ओलांडून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. आणि त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरा गावामध्ये असलेलं माऊलींचं निरास्थान पवित्र असं सुंदर पद्धतीने अनुभवण्यासारखं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे. खूप सुंदर असा हा सुखद सोहळा आज आपल्याला या चॅनलमध्ये अनुभवायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता माऊलींचा अश्व दुसरा येतोय आणि याच्यावरती माऊली सवार होत असतात. ज्यावेळेस रिंगण सोहळा पार पडतो त्यावेळेस माऊली याच्यावरती सवार होऊन खूप सुंदर पद्धतीने वारकऱ्यांना आनंद देतात. प्रत्येक जण याचं दर्शन घेताना आज आपण या ठिकाणी पाहतोय. खूप सुंदर अविस्मरणीय हा सोहळा आज या माऊलींच्या या आषाढी वारीमध्ये होतोय आणि भजनाच्या तालावरती तल्लीन होत वारकरी या ठिकाणी हळूहळू पावलं टाकत पुढच्या दिशेला चालू असतात. कारण की दररोजचा कितीतरी किलोमीटरचा पल्ला गाठणं खूप ही अवघड वळणांची घाट असताना देखील माऊलींच्या चेहऱ्यावर थोडंफार पण थकवा जाणवत नाही. कारण की ही खरी पंढरीच्या विठुरायाची भक्ती असते, ताकद असते आणि माऊलींची श्रद्धा असते. मित्रांनो, तर प्रत्येक माऊलींच्या हरिनामाच्या गजरासह माऊली हळूहळू चालतात आहेत. यामध्ये कितीतरी लहान लेकरं पण आपल्या पालकांसोबत या ठिकाणी या वारीचा आनंद घेताना आपण पाहू शकता. खूप सुंदर हा सुखद सोहळा या ठिकाणी यंदाचा हा होतोय आणि ही वारी खरंच अनुभवण्यासारखी असते मित्रांनो. कारण आयुष्यातला एकदा तरी करण्यासारखा प्रसंग किंवा करण्यासारखी गोष्ट म्हणजे काय तर वारीच सांगू शकता. मित्रांनो, बघा ना, दिव्य सोहळा काय म्हणजे किती लहान लहान लेकरं आहेत आणि आपल्या पालकांसोबत या ठिकाणी वारीचा आनंद घेताना या ठिकाणी दिसतात. म्हणजे खरंच नाही, ही संस्कृती आपल्याला जर पुढे न्यायची असेल ना तर हे संस्कार याच वयात रुजवावे लागतात मित्रांनो. की आपण त्यांना समजलं पाहिजे की नक्की काय विषय असतो हा, का पंढरीची वारी केली जाते, याच्या मागचा उद्देश काय. की कोणीतरी त्यांच्या पाठीमागे लागून देव म्हणतो का चला बाबा माझ्याकडे या. कधीच कोणताच देव आपल्याला सांगत नाही की माझ्याकडे या. पण हे पंढरीची वारी अशी गोष्ट आहे की या ठिकाणी ऑटोमॅटिकली माणूस ओढला जातो या पंढरीच्या वारीत. आणि एकदा जर एखाद्या माणसाने वारी गेली ना त्या भक्ताला नक्कीच या भक्तीचं वेड लागल्याशिवाय राहणार नाही. कारण की ही भक्तीच खूप भारी मित्रांनो. कारण ही वेड हे विठ्ठलाचं वेड आहे आणि हे वेड खरंच लागायला पाहिजे. कारण तुम्ही कोणत्याही गोष्टीचं सुखदुःखांचा त्याग करून ज्यावेळेस वारीमध्ये येतात त्यावेळेस तुमच्या मागणं काहीच नसतं. विठ्ठलाला असं म्हणत नाही मला सोनं द्या, दागिनं द्या, पैसा द्या, काहीच नाही. फक्त तुम्ही जे काय आहात त्या सुखामध्ये ठेवा मित्रांनो. हेच एवढं मागणं असतं शेतकऱ्यांचं. भरपूर भाविक या ठिकाणी दर्शन घेताना दिसतात. ते भरपूर असा सुंदर पद्धतीने या ठिकाणी आनंद या ठिकाणी या आषाढी वारीच्या या ठिकाणी होतोय. माऊलींची पालखी खूप सुंदर पद्धतीने आज लोणंदकडे निघालेली आहे आणि विशेष म्हणजे जिल्हा आपला क्रॉस करून माऊली आज लोणंदकडे जाणार आहे. तर निरास्थान आज खूप सुंदर असं या ठिकाणी आपण दाखवणार आहे, आपण पाहणार आहोत. मित्रांनो, लाखोंच्या संख्येने या ठिकाणी जनसांग आपण पाहू शकता की किती प्रचंड पद्धतीने गर्दी यंदाच्या या वारीमध्ये होताना दिसतीये. की प्रचंड असा पाऊस सुरुवातीला मुसळधार असा पडणारा पावसाने कुठेतरी थोडासा विसावा घेतल्यामुळे प्रत्येक वारकऱ्याला याचा आनंद व्यवस्थितरित्या घेता येतोय. कारण की सुरुवातीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये माऊलींचा असेल, तुकोबारायांचा असेल, भरपूर सारा उच्छाद पावसाने मांडला होता आणि इंद्रायणी नदीचा जो काही प्रलय आला होता तो तुम्ही बघू शकता. कारण की माणसांची खराब करण्याची गोष्ट इंद्रायणी नदीला घाण करून टाकली होती आणि ती कुठेतरी पवित्र स्वतःहून ती झाली. त्यामुळे मित्रांनो, हे गरजेचंच होतं. निसर्गाचा प्रकोप हा कधी ना कधी होणारच होता, तो झाला. यंदा दाखवून दिलं की इंद्रायणी माता किती खतरनाक असं रूप धारण करू शकते. मित्रांनो, माऊलींचा या ठिकाणी पवित्र असलेला अश्व या ठिकाणी येतोय आणि प्रत्येक जण या ठिकाणी दर्शन घेताना दिसतं ते की माऊलींचा अश्वाला कुठेतरी आपण स्पर्श करावा आणि तो स्पर्श आपल्या पवित्र अशा देहामध्ये कुठेतरी माऊलींचं स्थान आपल्यामध्ये यावा. मित्रांनो, आपण बघू शकता की माऊलींचा पवित्र असलेला हा मानाचा नगारखाना आहे आणि विशेष म्हणजे आता जवळपास माऊलींची पालखी आता या ठिकाणी निराजवळ आलेली आहे आणि विशेष म्हणजे निराचं पवित्र या ठिकाणी जो निरास्थान आहे तो उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. वारकरी भक्तीच्या तालावरती हळूहळू पावले टाकत या ठिकाणी पुढे पुढे सावसावता दिसणार आहे आपल्याला. छोटे छोटे चिमुकले वारकरी आहे त्यांना मस्तपैकी पुण्याचं कार्य करतात. ही पुण्य काल मग केली पाहिजे मित्रांनो, याची गरज आहे. बघा
खूप छान खूप छान. मित्रांनो आपण बघू शकता की माऊलींचं आगमन या ठिकाणी लगेचच साप्ता निळा नदीच्या स्थानाच्या जवळपास येणार आहे. आणि विशेष म्हणजे हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी कित्येक जण भाविक या ठिकाणी डोळा लावून वाट बघताना दिसतात की माऊलींची पालखी आपल्या नजरेस पडेल आणि तो भक्तीचा सोहळा आपण अद्भुत पद्धतीने पाहू. कारण की हा सुख सोहळा पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये नाही, वर्षभराची पूर्ण प्रतीक्षा करावी लागते हा सुख सुंदर अनुभवण्यासाठी. आणि हा सुख सुंदर सोहळा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत या ठिकाणी प्रत्येक जण या वारीचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी प्रचंड जनसंख्येने उपस्थित आहे. आणि हा सुंदर सोहळा आज आपण या नयनांनी अनुभवणार आहोत. मित्रांनो आषाढी वारीचं वैशिष्ट्य जर सांगितलं ना तर तुम्ही बघू शकता की लाखोंच्या संख्येने जनसमुदाय असताना देखील शिस्तबद्धतीने जाण्याची जी त्यांची सवय, त्यांचा व्यवस्थित पद्धतीचा जो वागण्याचा तरीका आणि ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला या वारीमध्ये अनुभवता येतात. भक्तीचं कितीही नाद भ्रमण जरी चाललं तर शिस्तला कधी तडा जाऊन देत नाही ती लोक, कारण ही भक्तीची श्रद्धा माऊलींच्या या सुख सोहळ्यामध्ये आपल्याला अनुभवता येते. आणि हीच विठोबाची आपली खूप सुंदर अशी देण या ठिकाणी या वारकरी समुदायाला भेटलेली असते. दर्शन घेतात या ठिकाणी भरपूर भाविक भक्त या ठिकाणी. दुसरा पण आश्रय माऊलींच्या सज्ज आहेत. माऊलींचा मानाचा ध्वज बघू शकता तुम्ही मित्रांनो, माऊलींचा मानाचा ध्वज आहे. मित्रांनो आपण बघू शकता की माऊलींच्या अर्थाचं सुंदर पद्धतीने निळा गावामध्ये स्वागत होते. माऊलींचा जय जयकार या ठिकाणी चालू आहे, आपण बघू शकता. माऊलींच्या स्वागताची तयारी या ठिकाणी केली. आपण जो भेटला पाऊले चालत ही पंढरीची वाट. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी सोहळ्याची तयारी केली या ठिकाणी. माऊलींचा थोडा वेळ या ठिकाणी माऊली आता निळा या गावामध्ये थोडा वेळ विसाव्यासाठी थांबणार आहेत. आणि दुपारचं जेवण वगैरे उरकून आता थोडक्यातच माऊलींचं निवासस्थान चालू होणार या ठिकाणी. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा सोहळा यंदाचा या वर्षीचा होतोय. आणि माऊली आता पोहोचतात निवासस्थानासाठी. माऊलींची पालखी या ठिकाणी सज्ज आहे. आणि आता या ठिकाणी ब्रिजवरून माऊलींची पालखी सुंदर पद्धतीने आता निवासस्थान या ठिकाणी होणार आहे. माऊलींचं पादुकांचं निवासस्थान या ठिकाणी होणार आहे, आपण बघू शकता. या ठिकाणी आपण जो बघितलं भरपूर भाविक निळ्याच्या ब्रिजवरती दिसतात आणि पालखी दिसते, आपण बघू शकतो. खूप सुंदर पद्धतीचा हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी निळ्याचं स्थान या ठिकाणी माऊलींचं होताना दिसते. खूप सुंदर असा हा विलोभनीय असं दृश्य या ठिकाणी आपण अनुभवू शकतो. दिव्य सोहळा माऊलींच्या ठिकाणी पार पडतोय, आपण त्याचा आनंद घ्या मित्रांनो. पवित्र असं निवासस्थान ओळखून माऊली आता या ठिकाणी लोणंदच्या दिशेला म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना दिसतात. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणचा जो सुख सोहळा आहे तो वर्दी नसतो मित्रांनो. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातले जे काही भाविक भक्त असतात, वारकरी असतात, तर त्या ठिकाणी माऊलींचं खूप सुंदर पद्धतीने स्वागत करतात या ठिकाणी. आपण बघू शकतो खूप सुंदर असा हा दिव्य सोहळा या ठिकाणी होतोय. आणि विशेष म्हणजे आजचा जो काही माऊलींचा जो मुक्काम राहणार तो लोणंद या ठिकाणी राहणार आहे. आणि विशेष म्हणजे उद्याचा जो काही पवित्र दिवस असणार तो माऊलींचं पहिले उभे रिंगण तळरगाव म्हणजे चांदोबाचा लिंब या ठिकाणी होणार आहे. आणि हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.